जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। मुख्याध्यापिका कमलकृष्णा फटांगरे खुळे यांचा सेवाप्रती गौरव सोहळा उत्साहात संपन्न। संगमनेर तालुक्यातील रायते येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कमलकृष्णा फटांगरे खुळे यांचा सेवाप्रती गौरव सोहळा रविवारी 22 जून रोजी खांडगाव येथे खांडेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली। याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, अजय फटांगरे, अशोक गुंजाळसर, रायतेच्या सरपंच रुपाली रोहम, बाळासाहेब जाधव, सुवर्णाताई फटांगरे, पंके घुले, रवींद्र अनपसर, सुभाष रहाणे, आशाताई घुले, बेडवे मॅडम, संदीप पोखरकर, संतोष दळे, गौतम मिसाळ, कारभारी नवले, विजय सुतार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, विविध मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमलकृष्णा फटांगरे खुळे यांनी आपल्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत शाळेचा शैक्षणिक आणि सर्वांगीण स्तर उंचावला। त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली शाळेने तालुका आणि जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले। माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगती व्यक्त करत कमलकृष्णा फटांगरे खुळे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या आहेत। सलीम शेखचे प्रतिनिधी हुसेन पटेल। म्हणून आजचा हा क्षण मॅडमसाठी आनंदाचा असला तरी आमच्यासाठी विरहवेदनेचा आहे। गेल्या 38 वर्ष सचोटीने, प्रामाणिकपणाने आणि स्वतःबरोबर कुटुंबियांना तसेच सहकार्यांना आनंद देत नोकरीची यशस्वी सांगता होत असताना आयुष्याचा यशाचा एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा हा सोहळा। हे सर्व करत असताना आपल्या कुटुंबावर देखील उत्तम संस्कार करायला मॅडम विसरल्या नाही। तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेमध्ये देखील मॅडमने उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे। नेहमीच त्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत। आज बोलावं तेवढं कमी आहे। मॅडमनी आपल्या आयुष्याचा बहुमूल्य कालावधी शिक्षण क्षेत्रासाठी अर्पण केला। त्यांची मेहनत, निष्ठा आणि आपल्या कर्तव्यात असलेल्या प्रामाणिकपणामुळे एक उत्तम आदर्श त्यांनी निर्माण केलाय। त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचा विश्वास जिंकला, अनेकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवला। कधी कधी जीवनाच्या प्रवासात असं वाटतं की हा प्रवास संपला, पण खरे तर तो एक नवीन प्रारंभ असतो। मॅडमला एवढंच म्हणावंसं वाटतं, हर अंत एक नई शुरुआत है, हर अंत एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो। तोच आमचा वंश आहे, ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे, आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे। गेली कित्येक वर्षे ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ सहकारी शिक्षिका श्रीमती फटांगरे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत। मॅडम म्हणजे एक संघर्षमय व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन शैली, आदर्श शिक्षिका आणि प्रशासनाची जाण असणाऱ्या कुशल मुख्याध्यापिका अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व। खरं तर आज अनेक जण मॅडम बद्दल इथे बोलणार आहेत, पण मी आज मला उमगलेल्या फटांगरे मॅडम तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। त्यांच्याविषयी बोलताना माझे शब्द अपुरे पडतात, कारण एक मुलगी म्हणून आईविषयी किती बोलावं आणि किती नाही असं मला झालं आहे। आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग येतो किंवा एखादी अशी वेळ येते जेव्हा ही व्यक्ती जर आपल्या आयुष्यात नसती तर आपलं आज काय झालं असतं असं आपल्याला कळतं, किंवा असा व्यक्ती एखादा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो। ही तीच व्यक्ती माझ्या आयुष्यातली आहे की जी व्यक्ती माझ्या आयुष्यात नसती तर आज माझं काय झालं असतं असं मला वाटतं। माझ्या शब्दात सांगायचं झालं तर त्या माझ्या मितवा आहेत। मितवा म्हणजे मी म्हणजे मित्र, त म्हणजे तत्वज्ञ आणि वा म्हणजे वाटाड्या। अगदी मैत्रिणीसारखं मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत त्यांना सांगत
आणि आईच्या मैत्रिणीपासून मावशी आणि मावशीपासून ती कधी माझी आई झाली हेच मला कळलं नाही. आज बोलताना माझे शब्द टाकले पडतात, कारण आपल्या आईविषयी बोलताना जे भरून येतं ते आज मला झालेलं आहे. माझ्या आयुष्यातल्या आज त्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत. मला आठवतं 12 वर्षापूर्वी D.Ed झाल्यानंतर इंटर्नशिप असायची 6 महिन्याची. त्या 6 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये त्या माझ्या आयुष्यात पहिल्या मुख्याध्यापिका होत्या आणि सेवेचं जे बाळगडू असतं ते मला त्यांच्याकडून मिळालं. आणि खरंच त्यांचा स्वभाव इतका सुंदर वाटला, म्हणजे खरंच अभिमान नाही, मान नाही, एवढ्या मुख्याध्यापिकेचं काम करतात, एवढं शिकलेले आहेत. आणि मला पहिल्यांदा वाटलं होतं की आता ह्या मॅडमला भेटायचं म्हणजे आता ह्या काय बोलावं काय नाही यांच्याशी, नाही का. पण गेलं तर ते अगदी नॉर्मल माझ्याशी बोलल्या आणि आमच्या भाचीचं प्रस्ताव मी त्यांच्या पुढे मांडला. तर मग त्यांना पण ते चांगलं वाटलं आणि त्या आमच्याकडे मग आल्या. अशाच निमित्ताने त्यांच्या माझ्या नेहमी भेटी होत गेल्या आणि आमच्या आमची भाची भाग्यश्री त्यांना सून म्हणून दिली. पण आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे माझ्या भाचीला इतकं छान सांभाळले की मला म्हणजे असं मला खूप वाटायचं की माझ्या भाचीचं कसं होईल, तिला तिचं चांगलं घर मिळालं तर म्हणजे मला चिंता राहणार आहे, पुढे काही हो मी असो नसो पण तिचं घर तिला चांगलं मिळालं तर मग माझी चिंता कमी होईल. पण कमलताईंनी खरंच अगदी ते आत्तापर्यंत तरी खूप सार्थ केलं आहे आणि इथून पुढं पण त्या खूप चांगल्या रीतीने माझ्या भाचीचा सांभाळ करतील याची मला खूप म्हणजे समाधान आहे. आणि आत्तापर्यंत भाचीला पण त्या दोन्ही माझ्या भाच्यांना खूप जीव लावतात. आणि तसेच एक दिवस आम्ही असंच पंढरपूरला गेलो होतो, म्हणजे त्यांचा धाडसी स्वभाव याच्यावरून मी थोडंसं तुम्हाला सांगते. आम्ही पंढरपूर आणि तुळजापूरला गेलो होतो, पण तुळजापूरून येता येता आमची गाडीचं चाक पंक्चर झालं आणि आता काय करायचं सगळेच, आणि आम्ही सगळे लेडीज आणि साहेब एकटीच गाडी चालवली होती. पण त्या इतक्या पटकन गाडी खाली उतरलं आणि शेजारी विचारलं की अहो इथे पंक्चरवाले कुणी मिळेल का. आणि संध्याकाळची वेळ होती रात्रीची, तरी पण त्या तडातड चालत गेल्या आणि त्या याला घेऊन आल्या पंक्चर काढणाऱ्याला. म्हणजे खरंच असं धाडस. शिवाय लगेच किरणदादांना फोन केला की आमची अशी अशी गाडी पंक्चर झाली. किरणदादांनी पण एक तत्परतेने माणूस पाठवला. माझे भाऊ होते, मी पण त्यांना फोन केला, त्यांनी पण तत्परतेने गाडी पाठवली. असं करून आमचा तो प्रवास अगदी सुखकर झाला. म्हणजे खरंच त्या नेहमी आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा कुठल्या अडचणीच्या निमित्ताने कमलताई कमल अक्का माझ्या पाठीशी उभे राहतात. आणि त्या बांधणीमध्ये कमलताई या अतिशय अग्रणी अशा होत्या. काळाच्या ओघात सदिच्छा मंडळाची चक्र झाली आणि प्रत्येकाने आपापले सौते सुभे मांडले, पण त्या काळामध्ये त्यांनी अतिशय धडाडीचं त्या बरोबर असल्या की खूप मोठा महिलांचा समूह बरोबर आहे अशा प्रकारची भावना निश्चितपणे आम्हा सर्व तरुणांमध्ये असायची. त्यांचं D.Edचा सुद्धा एक खूप मोठा ग्रुप आहे. मला वाटतं मुक्ताताई शिंदे आणि सुभाष राणे सरच तुमच्या ग्रुपमध्ये आता नोकरीत बाकी आहेत की काय असं मला वाटतंय. अजून भरपूर आहेत. पंके गुले सर सांगतात की अजून भरपूर आहेत. पण तुमच्या ग्रुपचं एक वेगळेपण आहे. तुमचा ग्रुप अजूनही जीवाला जीव देणारा ग्रुप आहे आणि निश्चितपणे प्रत्येकाच्या कार्यक्रमात सुखादुःखानं हिरिरीनं तुम्ही सहभागी होता. हा एक निश्चितपणे तुमच्या ग्रुपचा आम्हा सर्वांना हेवा वाटावा अशा प्रकारचं काम निश्चितपणे आपल्या ग्रुपकडूनही होतंय. ताईंची मुलं खूप चांगल्या याच्यात आहे. मला वाटतं मोठा मुलगा CA झाला तेव्हा आम्ही त्यांच्या सत्काराला गेलो होतो. त्याच दिवशी माझ्या गावातला एक मुलगा किशोर ठोंबरे आणि त्यांच्या बरोबरच CA झालेला होता. त्यांनी सांगितलं मला की तुमच्या गावातला एक मुलगा माझ्याबरोबर CA झाला. दरम्यानच्या काळामध्ये पुढे सर गेले, पण तरीही मनातलं दुःख मनातच दाबून आपल्या प्रपंचाचा गाडा अतिशय नेटानं पुढे नेणाऱ्या कमलताई कणखर श्रीपण आहेत हे त्यांनी निश्चितपणे समाजाला दाखवलेलं. अशा या ताईंना त्यांची एक इनिंग संपून दुसरीकडे इनिंग सुरू होते. त्या निश्चितपणे हुरहुरणारी आहेत, अजूनही हौशी आहेत. त्यांना
आमच्यासारख्या छोट्यांनी कसं जगावं किंवा काय करावं हे सांगण्याची गरज नाही, त्या निश्चितपणे सुंदर जगतील याची मला खात्री आहे. मी फटांगरे मॅडम म्हणजे कार्यकुशल, कोणतंही काम असू द्या त्या कामामध्ये नेहमी नेतृत्व करणारे, केंद्रामध्ये सर्व शिक्षकांची, सर्व महिला वगैरेची, विद्यार्थ्यांशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणारे. मग त्या केंद्रातील स्पर्धा असू द्या किंवा केंद्रातील कोणताही उपक्रम असू द्या, त्यामध्ये नेहमी पुढं असणाऱ्या आणि आपल्या कार्याचा नेहमी ठसा उमटवणाऱ्या अशा ह्या कार्यतत्पर फटांगरे मॅडम यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. शाळेच्या मळ्यामध्ये विद्येचं पाणी जातं, शाळेच्या मळ्यामध्ये विद्येचं पाणी जातं, ज्ञानी विद्यार्थ्यांचा मळा फुलवितो, ज्ञानी विद्यार्थ्यांचा मळा फुलवितो. कमलताईने केली बहुसेवा, जमली सारी आजही तेव्हा. कमलताईने केली बहुसेवा, जमली तेव्हा आजही सारी. करू सत्कार थोर शिक्षिकेचा, करू सत्कार थोर शिक्षिकेचा. दिवस आज आनंद दुःखाचा, दिवस आज आनंद दुःखाचा. आई बापाचे प्रेम देऊनी, आई बापाचे प्रेम देऊनी. घरीदारी घडविली मुले, घरीदारी घडविली मुले. झाली आज सेवा पुरती, झाली आज सेवा पुरती. गुणीजन थोर सत्कार करती, गुणीजन थोर सत्कार करती. उल्का आणि भाग्यश्री सुना मुली वाणी, उल्का आणि भाग्यश्री सुना मुली वाणी. किरण आणि प्रतीक मूल राम लक्ष्मण, किरण आणि प्रतीक मूल राम लक्ष्मण. दोन गोड नातवंडे त्यात गुलाब पाणी, दोन गोड नातवंडे त्यात गुलाब पाणी. राज्य करील आमची कमल राणी, राज्य करील आमची कमल राणी. खरोखर अतिशय सुंदर असं राज्य आजपर्यंत केलंय आणि आजच्या या कार्यक्रमानंतर सुद्धा सुंदर असं त्या राज्य करतील. सेवापूर्तीनिमित्त या कणखर व्यक्तिमत्वास खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हापासून या देवगाव केंद्राचा केंद्र प्रमुख या नात्याने चार्ज घेतला आहे तेव्हापासून मी पाहतोय अगदी अगदी कार्यतत्परतेनं, समयसूचक, उत्तम प्रशासक, व्यवस्थापक असे सर्व गुण संपन्न असणारी व्यक्ती म्हणजे ह्या कमलताई. मी माझी या केंद्राची एखादी मीटिंग बोलवली, मुख्याध्यापक मीटिंग बोलवली की अनेक वेळा ते सर्वांच्या पहिल्या त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करत असतात. म्हणजे सेवेचा पहिला दिवस तो सेवानिवृत्तीचा 30 जूनच्या दिवसापर्यंत त्या आहे अगदी त्याच जोमानं जोशानं आपलं शैक्षणिक कार्य करत आहे. त्यांच्या वर्गावर जाण्याचा मला 1-2 वेळा प्रसंग आला. अत्यंत बोलकी आणि चुणचुणीत विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहे. त्यांचा मागोवा जर पाहिला, सर्वांनी सांगितलं 38 वर्षाच्या सेवेमध्ये अनेक चांगले विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून, त्याचेच आशीर्वाद म्हणून आमच्या ताईंनाही सुद्धा 2 हिरे त्यांच्या पोटी जन्माला आले. आणि ज्या आपल्या शिक्षकांना किंवा कोणालाही असं वाटतं की आपली किती संपत्ती असली त्यापेक्षा या 2 हिऱ्यांच्या रूपानं किरण आणि प्रतीक अत्यंत चांगलं असं त्यांना हे 2 हिरे त्यांची सेवा, त्यांचे काम करत आहेत, एक श्रेय आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मॅडमनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सर्वांचं या ठिकाणी घडवणूक केलेली आहे, सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी फक्त आवर्जून एकच सांगेन की माझ्या देवगाव केंद्रातील बंधू आणि भगिनींनी फक्त यांचा एकच गुण तर घेतला, नियमित वेळेवर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या जशा आनंदी जीवन जगल्यात अशाच पद्धतीने तुम्ही आनंदाने जीवन जगा आणि आपल्या लेकरांची सेवा करा, गुणवत्तेसाठी काम करा. तुम्ही करत आहात, 100% करत आहात, परंतु यांच्या पद्धतीनं जर केलं तर निश्चितच आपलं या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळेल. आम्ही बीएडला 1985 ते 87 या कालखंडामध्ये बरोबर होतो. खरं म्हणजे आमचा ग्रुप
हा 2 जनरेशनचा अगदी जवळून अनुभव घेतलेला ग्रुप आहे. आम्ही DED करत असताना अगदी सर्वच जे काही 44 विद्यार्थी DEDला होतो त्यापैकी आम्ही 15-16 मुलं होतो आणि 25-26 मुली होत्या. सर्वांचंच राहणीमान अत्यंत जेमतेम होतं. आम्ही तर फिरळ घातलेल्या पॅन्टी घालून DEDला जात होतो. पायजमे होते आमच्या अंगावर. त्यावेळेला DEDला जो पाठ घ्यावा लागायचा सफेद साडी नेसावा लागायची. सफेद साडी सुद्धा मुलींना मिळणं मुश्किल. कदाचित सफेद फेटे नेसलेत का काय असं वाटायचं त्यावेळेची ती अवस्था असेल. आणि अशा त्या बिकट परिस्थितीतून आम्ही DEDला आलेलो. नंतर नोकरीला लागलो. नोकरीला लागल्याच्या नंतर जो शिक्षक वर्ग होता तो सर्वच आमच्या दृष्टीनं जो ज्येष्ठ शिक्षक होते ते धोत्रावाले, नेहरू शर्टावाले, टोपीवाले होते. त्यांच्या बरोबर आम्हाला नोकरीला लागण्याचा योग आला. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये काम करण्याचा योग आला. पुढे पायजामेवाले, टोपीवाले, शर्टावाले गुरुजी आले. त्यांच्याही संगतीमध्ये काम करण्याचा योग आम्हाला आला. त्यांचाही अनुभव आम्हाला घेता आला. आणि हे सगळं पादाक्रांत करत असताना नोकरीमध्ये त्यांच्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेता 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 कधी आम्ही पॅन्टमध्ये वावरणाऱ्या शिक्षकाच्या सहवासात आलो हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. परंतु हे करत असताना आमच्या जीवलग ग्रुपचं हे वैशिष्ट्य आहे. आम्ही त्यावेळेच्या धोतर नेसणाऱ्या गुरुजींच्या बरोबर काम करत असताना तिथंही कुठं कमी पडलो नाही. पायजामा, नेहरू शर्ट, टोपी घातलेल्या गुरुजींच्या काळात काम करत असताना तिथंही कुठं कमी पडलो नाही. आणि आज पॅन्ट नवे ही घातलेल्या शिक्षकांबरोबर काम करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर सामोरं जातोय कामाला. हे आमचं वैशिष्ट्य आहे असं मला निश्चितपणानं खात्रीने या ठिकाणी सांगावेसं वाटतं. कुठेही कमी पडत नाही. कारण त्याचं उदाहरण सांगतो. मी केंद्र प्रमुख असताना सुदैवानं माझ्याकडे देवगाव केंद्राचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचं पर्यवेक्षण करण्याची संधी मला मिळाली आणि कमलताईच्या शाळेवर गेलो. जरी कमलताई माझ्या क्लासमेट होत्या तरी त्या माझ्याकडे एक अधिकारी म्हणून पाहत होत्या. मी जी फाईल मागत होतो ती माझ्याकडे पटपट आणून देत होत्या. ते करत असताना माझ्याबरोबर एक मी सहशिक्षक घेतलेले होते. पर्यवेक्षणासाठी एक सहशिक्षक घ्यायचा असतो म्हणून मी घेतलेला होता. ते फक्त माझ्याकडे पाहत होते. मी मुद्दाम बाजूला बसलेलो होतो. कमलताईला त्यांना सांगितलं तुम्ही तुमची फाईल वाचा आणि कमलताईकडे त्यांनी ज्या फाईल दाखवल्या त्या पहा. त्या अत्यंत आदबीनं आमच्यापुढे त्या फाईली ठेवत होत्या. आणि सर्व परीक्षण करून झाल्याच्या नंतर सर्व कुठलीही फाईल कमतरता नव्हती, उणीव नव्हती, कमीपणा त्या ठिकाणी नव्हता. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेच्या प्रत्येक निकषामध्ये बसणारी ती शाळा होती. तरी सुद्धा कमलताईकडं म्हणजे मी पाहिलं नाही. माझ्यावरचे सहशिक्षक होते त्यांना वाटायचं हे सर आज का बोलत नाही, साहेब का बोलत नाहीत. तर मी म्हटलं शेवटी आमचं झाल्याच्या नंतर ह्या आमच्या कमलताई आहे, ह्या आमच्या DEDच्या क्लासमेट आहे, ह्या कुठेही कमी पडणार नाही. आणि हे परीक्षण करत असताना माझा कुठेतरी हस्तक्षेप होतोय असं सुद्धा तुम्हाला वाटायला नको. म्हणून मी तटस्थ भूमिकेमध्ये आहे. सांगायचं तात्पर्य असं की ही बॅच अशी आहे कामात समोर कोण आलंय याचा विचार करायचा नाही. आपलं जे काम आहे त्या कामाला न्याय द्यायचा, मनापासून न्याय द्यायचा, अशा प्रकारच्या ह्या वृत्ती असणारी आमची DEDची बॅच आहे. आमचं बालपण आम्हाला आठवलं. आम्ही जेव्हा पहिलीला होतो 1977 साली तेव्हा कमलताई 4थीला होत्या आणि पठार भागातील पहिल्या शिष्यवृत्ती पात्र त्या 4थीला झाल्या. तेव्हापासून ते आम्हाला आदर्श आहे. जे आम्ही बालपणी जे विद्यार्थी होते जिल्हा परिषद शाळेचे 77 साली त्यांना शिष्यवृत्ती पात्र झाल्यानंतर आम्ही पुढे हायस्कूलला गेलो. त्यांच्या 3 वर्ष मागं होतो. हायस्कूलला गेल्यानंतर त्यांची भाषणं आम्ही लहान मुलं जे विद्यार्थी आहेत ते नेहमी हे 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये भाषणं असायचे. अत्यंत उत्कृष्ट असं भाषण त्या करायच्या. त्यांचं भाषण नेहमी ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक असायचो. एक त्या काळात एक आदर्श आम्हाला ही विद्यार्थिनी आमच्या गावातील सगळे विद्यार्थी आहेत यांना आदर्शवत अशा या विद्यार्थिनी होत्या कमलताई. आणि 1983 साली SSC परीक्षेमध्ये विद्यार्थिनींमध्ये त्या पहिल्या आलेल्या मला आठवतं. त्या काळामध्ये आम्ही 7वीला होतो आणि गावातील एक कन्या त्यानंतर पुढे DED त्यांनी केलं आणि आम्ही DED केलं. एक आमच्या गावच्या अनेक शिक्षकांचा जो ग्रुप आहे त्यामध्ये त्या सदोदित मार्गदर्शक असतात. असं या परिस्पर्शी व्यक्तिमत्वाचा सेवापूर्ती सोहळा होत आहे. तर उपस्थित आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक वृंद सर्वपटाच्या वतीने त्यांना भावी आयुष्याच्या आनंदमय निरोगी जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आमच्या आईच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आता आमच्या मम्मीचा जो काय सेवापूर्तीचा सोहळा आहे तर यामध्ये आमच्यासाठी एक भावनिक क्षण आहे. तर आम्ही जेव्हापासून आम्हाला कळतं आहे तेव्हापासून रोज सकाळी उठायचं, मम्मीने शाळेत जायचं
आता ते थांबेल आणि तिलाही पुढे थोडीफार विश्रांती मिळेल. कारण आजपर्यंत आम्ही बघत आलो तिने कधी विश्रांतीच घेतली नाही. आमच्या कुटुंबाच्या यशामध्ये म्हणजे आमच्या कुटुंबाच्या यशाची शिल्पकार मी तिला म्हणेल. कारण कुठेही काही परिस्थिती आली तरी ती कधी डगमगली नाही. तिने आम्हाला सगळ्यांना धीरज दिला आणि आम्हाला एक शिक्षक ती तर होतीच आमची, पण आमची एक खंबीर साथ आम्ही ज्याला असं म्हणू की जिच्या भरोशावरती आम्ही कुठल्याही प्रकारचे निर्णय असू किंवा कुठलेही आम्हाला कार्यक्रम करायचे असो किंवा काय असो तरी ती आमच्यासोबत कायम उभी राहिली. आणि आम्ही परत एकदा कोळी परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. होती सागवत पेपरला फ्रंट पेजला बातमी होती की बदलीची वेळ आली की शिक्षक डोळे पांगळे व्हायला सुरुवात होते. आमच्या मॅडम मला चांगलं आठवतं की चांगला राजकीय आणि याच्यामध्ये सगळा चांगला संबंध असताना सुद्धा अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांनी नोकरी केली. परंतु नोकरी त्यांनी म्हणजे झालेली बदली बदलवण्यासाठी प्रयत्न केले नाही. माझ्यासमोर त्या अकोले तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये जात होत्या की तिथं त्यांनी अजिबात त्यांनी पुसून केला नाही किंवा बदली कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न केला नाही. जे काही समोर कर्तव्य आलं ते निभावून नेलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अशा घटनाही घडल्या की आमचे केशव सर त्यांनी त्यांच्या जीवनातून लवकर एक्झिट केली. असे अनेक दुःखाचे प्रसंग मॅडमवर आले. परंतु एक माता म्हणून मुलांचं कसं संगोपन केलं, कसा धीर दिला किरण आणि प्रत्येक यांना कसं सांभाळलं आणि त्यांना कसं चांगल्या मार्गाला लावलं. किरण CA झाला, प्रत्येक इंजिनियर झाला आणि अतिशय चांगले व्यवसाय करतायत. आणि मॅडमला त्यांच्या पुढच्या रिटायरमेंट लाईफमध्ये असे म्हणा आहे की माणूस रिटायर होतोय पण टायर्ड नाही आहे. की त्यांच्या आयुष्यामध्ये अजून राहिलेली कामं भरपूर त्यांना आयुष्यामध्ये परमेश्वर त्यांना स्फूर्ती देऊ, त्यांना उदंड आयुष्य लागो. खरं म्हणजे कमलताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आमच्या रायते गावच्या शाळेची ओळख ही केंद्रामध्ये तर झालीच, पण बरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा तिचा गौरव झाला हा केवळ कमलताईंच्या उपक्रमशील कार्यक्रमांमुळं. अनेक कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवले आणि शाळेला एक व्यासपीठ मिळवून दिलं. अनेक कार्यक्रमाच्या क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स या वेगवेगळ्या शाळेमध्ये दाखवण्यात आल्या. आम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला जायचो त्यावेळेस त्या मुलांचं हेच जर बघितलं तर एक पहिली दुसरीतला मुलगासुद्धा अस्खलित इंग्लिशमध्ये भाषण करतो आणि हे बघून आमचंसुद्धा ओढ खूप भरून यायचं. जे आम्हाला मिळालं नाही ते या ठिकाणी या शाळेमध्ये बघायला मिळालं. अशा या कमलताई यांनी दुःखही कधी बाळगलं नाही. बऱ्याचदा आपल्याला आपलं दुःख व्यक्त करून सांगायची सवय राहते. बऱ्याचदा आपण जर एखाद्या आजारी माणसाला भेटायला गेलो तर तो आजारी कसा पडला, कसा घाम आला, कसा स्टेन टाकला इथपासून सांगत बसतो आणि मग ते आपलं दुखणं तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. पण कमलताईंवर 2013 साली पतिराजांचं निधन झालं. एवढा मोठा दुःखाचा प्रसंग असताना त्या दुःखाला कवटाळून कधीच राहिल्या नाही. ज्ञानदानाचं काम त्या शाळेमध्ये सतत करीत राहिल्या आणि मला तर असं वाटलं होतं की त्यांचं जास्तीत जास्त कार्य आमच्या गावात झालं, कारण त्यांची या गावाची नाळ इतकी जुळलेली की आमचा बराचसा गावातले ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. मुलांबरोबर तर त्यांचं नाळ जुळलेली आहेच, परंतु पालकांबरोबर ग्रामस्थांबरोबर सुद्धा खूप चांगले संबंध त्यांचे आहेत. त्यामुळं त्या एक आपुलकीनं प्रत्येकजण आमच्या गावातला त्यांच्याकडे बघत असतो. त्यांचे उपक्रम जर बघाल तर त्यांनी त्यांच्या सुनाला सुद्धा सोडलं नाही. म्हणजे सुनाच्या आईकडनं सुद्धा एक शाळेला कॉम्प्युटर पडत होता तर तो कॉम्प्युटर त्यांच्या वेळीनबाई मंगला भोपाळे यांच्याकडनं तो घेतला आणि शाळेला दिला. कायम लोकसहभागातून अनेक गोष्टी केल्या. तुम्ही जर बोलक्या भिंती बघाल तर तिथं आल्यानंतर जे मुलांना शिकवायचं असतं ते त्या भिंतीवर तुम्हाला बघायला मिळेल. या पद्धतीनं त्यांनी त्या भिंती रंगवल्या. त्या भिंती रंगवत असताना सुद्धा तिथं काही लोक बसून त्या भिंती खराब करायचे आणि मग आता काय करावं म्हणून शाळा व्यवस्थापन समितीमुळे काही प्रस्ताव त्यांनी मांडला
की जर आपण या पडवीला कंपाऊंड केलं तर हा बंदोबस्त होईल, म्हणून ते कंपाऊंड करायचं लोकसभातून ठरलं. त्यामध्ये फक्त 7,500 रुपये जमा झाले, त्याला मात्र 9,000 रुपये लागत होते आणि वरचे पैसे कमलताईंनी टाकले. म्हणजे आपल्याला पैसा किती मिळतो आणि किती येतो, किती त्याचा उपभोग आपण घ्यायचा, परंतु खरं समाधान कशातून मिळतं हे मिळवायचा प्रयत्न कमलताईंनी अशा उपक्रमातून केला. खरं म्हणजे त्यांचे उपक्रम खूप सांगण्यासारखे, अजून सुद्धा खूप मोठी लिस्ट त्यांच्या पुढे आहे. आणि शाळेचं कपाट असेल, कॉम्प्युटर असतील किंवा तो बोर्ड जो आहे इनॅक्टिव्ह बोर्ड म्हणून, तो सुद्धा एक मोठं स्क्रीन, जिथं जी पहिलीतली मुलं आज कॉम्प्युटर तिथं चालवतात, खरं बघून खूप आनंद वाटतो. आणि प्रत्येक गोष्ट शाळेसाठी जी जी लागेल ती त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमलताई आमच्या भगिनी आणि आमच्या DEDच्या क्लासमेट, आमचा जिवलग ग्रुप एकत्र आणण्याचं काम करणाऱ्या कमलताई अतिशय सुरुवातीपासून मेहनती, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक असेल, पुढे DEDचं शिक्षण असेल आणि DED 10वी झाल्यानंतर खुळे परिवारात आलेल्या आमच्या कमलताई, आमचे दिवंगत दाजी खुळे सर यांचंही केवळ त्यांनाच नाही तर आम्हा सर्वांना अतिशय मोलाचं आणि योग्य असं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत होतं. या उभयतांनी आपल्या दोन्ही मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले आणि त्यामुळे विद्यार्थी मुलगा शेफ आणि दुसरा कन्स्ट्रक्शन विभागामध्ये काम करतो. श्रीमती फडणवीस मॅडम माझ्या रायते गावात रुजू झाले तेव्हा आमची शाळा सामान्य होती. मॅडम यांची दूरदृष्टी व जिद्द शाळेतील मुलांची पटसंख्या वाढली. मुलांची शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील रायते जिल्हा परिषद शाळा रायतेची मुले तालुका व केंद्र स्तरावर चमकू लागली. त्यांना जोड शीतलवेतर मॅडम यांची होती. ग्रामस्थांचाही भरपूर प्रतिसाद शाळेला मिळू लागला. ग्रामपंचायतीने देखील 7 ते 8 लाख रुपयांचे विकास कामे शाळेसाठी केले. शिक्षण कमिटी सार्वजनिक योगदानातून विकासात हातभार लावला. मुलांना शाळेची गोडी उत्पन्न होईल असे वातावरण शाळेतील श्रीमती फटांगरे मॅडम यांनी घडवले. अतिशय शिस्तप्रिय मॅडम आमच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी ग्रामसभा, केंद्र सभा, सामाजिक सांस्कृतिक योगदान अशी सुंदर प्रकारे सांभाळली. आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. आनंद यासाठी आहे की मला आतापर्यंत माझ्या कुटुंबासाठी वेळ देता येत नव्हता, तर आता मी 100% त्यांच्यासाठी उपस्थित असणार आहे. आणि दुःख यासाठी आहे की आता माझ्यावर ज्या ज्या पालकांनी विश्वास ठेवला होता त्या सगळ्यांचा थोडासा विरोध झालेला आहे. जसे 8 दिवसापासून मी कार्यक्रम पत्रिका टाकली तसं रायते गावातील प्रत्येक पालकाला असं वाटतं की अजून मॅडम आमच्या मुलाची 4थी होईपर्यंत इथं राहायला पाहिजे होत्या. आणि खरं तर त्यांचा हा विश्वास, त्यांचं हे बोलणं ऐकून थोडंसं भरून आल्यासारखं होतं आणि थोडं वाईटही वाटतं की खरंच त्यांच्या मुलाच्या भवितव्याची काळजी एक पालक म्हणून त्यांना असणारच आहे. आज या माझ्या सत्कार सोहळ्यासाठी विनंतीला मान देऊन डॉक्टर तांबे साहेब, दुर्गाताई तांबे, त्याचबरोबर माझे बंधू अजय दादा आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी स्वागत करते, अभिनंदन करते आणि आभार मानते. त्याचबरोबर माझा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या देवगाव केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी 8 दिवसापासून सतत कार्यरत आहेत. खरोखर त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, कारण त्या सर्वांच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने यशस्वी होतो आहे आणि याचा मला खरोखर आनंद आहे. माझा हा आजच्या आयुष्यात, माझ्या पूर्ण आयुष्यातील आजचा हा दिवस, आजचा हा क्षण खूप मोलाचा आणि खूप महत्त्वाचा की जो स्वर्णाक्षरांनी लिहावा असा आहे. आता माझ्याविषयी सगळेच जण बोललेले आहेत. माझ्या चांगलेपणाचं सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे. खरं तर चांगलं असणं हे आपल्याला कळत नसतं, पण आपण जेव्हा समोरच्याला समजून घेतो, उमजून घेतो, आपण ज्याला आहे ते स्वीकारतो, परिस्थिती स्वीकारतो, तेव्हा खरं तर आपल्याला खूप त्रास होतो. आहे ते स्वीकारणं हे खूप जड जातं, पण स्वीकारल्याशिवाय पर्याय नसतो आणि जर आपण स्वीकारलं तर त्यातूनच आपण मार्ग पुढे जात असतो. आणि हीच गोष्ट एक ध्यानात ठेवून आणि त्याचबरोबर प्रत्येकाला आपल्या परीने होईल तेवढं
तर या सर्वांची मी माफी मागते आणि आज माझ्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला, शोभा वाढवली, म्हणून मी सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. फुले नागेच्या बाबतीत आपण सर्वांनी खूप असं त्यांच्या जीवनपट आपला पुढे सादर केलेला आहे. त्या एक अतिशय शिस्तप्रिय आणि संगमनेर तालुक्यातील एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी आपला नावलौकिक मिळवलेला आहे. खरं म्हणजे फुले सर आणि आम्ही अतिशय जीवलग मित्र, राहायलाही शेजारी होतो. फुले सरांचा स्वभाव अतिशय बोलका, हसतमुख, तसंच त्यांचं खरं म्हणजे अकाली 2013मध्ये जाणून आलं आणि अशाही परिस्थितीमध्ये मॅडम त्यावेळेला गिरेवाडी अकोले तालुक्यामध्ये संगमनेरपासून 38 किलोमीटर अंतरावर त्या दररोज अपडाऊन करत होत्या. परंतु कामाच्या बाबतीमध्ये अतिशय शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि वक्तशील असे त्यांचे गुण होते. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी गिरेवाडी येऊन इकडे बदली करण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केले नाही. नंतरच्या काळामध्ये त्यांची रायतेची बदली झाली आणि त्यांचा हा अतिशय देखणा असा रायते ग्रामस्थ असतील आणि सर्व देवगाव परिसरातील केंद्रातील सर्व शिक्षक वर्गविधी हा त्यांचा सेवाकृतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सर्वांनी सांगितलं, आत्ताच गुंजाळ सरांनी सांगितलं, सर्वांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे की त्यांनी अतिशय वक्तशीरपणे या ठिकाणी काम केलेलं आहे, अतिशय शिस्तीमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यावर एक कठीण असा दुर्दैवी प्रसंग घडला. फुले सरांचं निधन झालं आणि त्यानंतर हे सगळं काही त्यांना सांभाळावं लागलं. तरीसुद्धा हिमतीने फुले परिवाराच्या मदतीने, सहकार्याने, फटांगरे परिवाराच्या सहकार्याने आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सहकार्याने त्यांनी आजपर्यंत हे 38 वर्षाचं संपूर्ण आयुष्य हे आपल्या संपूर्ण याच्यामध्ये शिक्षणामध्ये घालवलेलं आहे. अनेक मुलांना त्यांनी चांगलं घडवलं. मुलं वेगवेगळ्या ठिकाणी आज उच्च अशा पदावर आहेत. विद्या आपल्या जिल्हा परिषदची शाळा म्हटलं तर मी सुद्धा जिल्हा परिषदचीच विद्यार्थिनी आहे. डॉक्टर सुधीर तांबे सुद्धा जिल्हा परिषदचेच विद्यार्थी आहेत. त्यावेळेचे गुरुजी म्हटलं की एक टांगी धोतर, तोंडामध्ये पान असं त्यांचा सगळा वेश असायचा आणि पायी पायी संगमनेरवरनं पळत शिकवायला ते आम्हाला यायचे. आता सगळं आधुनिक होत चाललेलं आहे आणि खूप उत्तम प्रकारचं शिक्षण आपल्या जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात आणि त्यामुळे बराचसा ओढा हा जिल्हा परिषदच्या शाळेकडं अनेक पालकांचा झालेला आहे. खरंच मी सर्व शिक्षक आणि शिक्षिकांचे मनापासून आभार मानते. आज या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे हे येऊ शकले नाही. ते नंदुरबारला एका कार्यक्रमाला गेल्यामुळं आज मॅडमच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, परंतु त्यांनी आठवणीने आम्हाला कार्यक्रमात जाण्यास सांगितलं. आपण सर्वांनी त्यांना उत्तम प्रकारचं मतदान आणि आमदार केलेलं आहे. मी आपले सर्वांचे मनापासून आभार मानते. तुमचं कुठलंही काम असेल तर ते निश्चितपणे तुम्ही अतिशय हक्काने सत्यजित तांबे यांच्याकडे मांडा. इथून मागे डॉक्टर सुधीर तांबे हे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी करत होते आणि म्हणून अजून मला सांगावंच वाटतं की दंडकारण्य अभियान हे सुरू झालेलं आहे. आता आपल्या ज्या शाळा आहेत, जे शाळेचं कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये शक्य तेवढी झाडं लावण्याचं काम आपण सर्व मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षिका आणि शिक्षिकांनी करावं. कारण एकावर एक फ्री मला तुम्ही सगळे भेटलेले आहात. त्यामुळं हाही संदेश मी दंडकारण्य अभियानच्या वतीने आपल्या सर्वांना देते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक खरोखर खूप प्रयत्न करतात. किती अडचणी असतात, काही कुठे म्हणजे मला तर त्यामध्ये महिला शिक्षिकेंना नमस्कारच करायचा. किती अवघड ठिकाणी जातात, वाडी वस्तीवर जाणं आणि मग त्यात परत शिक्षणाबरोबर शासनाचे जे काही विनाकारण दिलेले कामं असतात, जा त्या वाडी वस्तीवर जा, याचं सर्वेक्षण करा, त्याचं सगळं ते किती चुकीचं आहे. खरं आम्ही नेहमी विरोध केलेला आहे. त्यांना शिक्षणाचं काम करू द्या ना. पण ते ज्या वर्गाला शिकवतात ते कोण मुलं आहेत. आता आपली मुलं सगळे चाललेत कुठेतरी मोठ्या ध्रुव अकॅडमीला चालले, इंटरनॅशनल स्कूलला चालले, स्ट्रॉबेरीला चालले, बरोबर ना नागपूरला आहे. पण तिथे जे येतात मुलं ते गरीब कुटुंबातले मुलं असतात. ते नाही जाऊ शकत अशा इंग्रजी माध्यमाची शाळा. त्यांची काळजी आपण घेत आहे. त्यामुळे खूप मोठं राष्ट्रीय आणि सामाजिक काम आपण त्या ठिकाणी करत आहात आणि त्यातही आपण मुलांना एवढे हुशार केले. आता तुम्ही दुसरं सांगतो की MPSCचे निकाल लागले. MPSCचे निकाल लागल्यानंतर जी मुलं यशस्वी झाली त्यातले 90% मुलं हे पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले.
त्यानिमित्ताने मला खरोखर आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. आदरणीय ताई म्हणजे साळवे पठार, साळवे पठार माहेर आहे आणि साळवे पठार म्हणजे शिक्षकांची खाण आहे. कितीतरी उत्तम शिक्षक आमचे अजय फटांगरे, त्यांचे वडील देखील फार मोठे चांगले उत्तम शिक्षक होते. ते उत्तम शिक्षक साळवे पठारांनी दिलेले आहेत. तेव्हा त्याबद्दलही ताईंना तो माहेरचा वारसा लाभला. खुळे सर हे आमच्या सह्याद्रीमध्ये कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर अकाली त्यांचं निधन झालं, पण त्यानंतर ताईंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळल्या. किरण आणि प्रतीक हे दोघेही उत्तम शिकले, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. किरण, प्रतीक हे उत्तम अशा प्रकारचे इंजिनियर आहेत, खाजगी व्यवसाय ते करत आहेत. त्यामुळे मी ताईंचं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत अभिनंदन करतो. त्यांना भविष्य काळामध्ये खरं म्हणजे खूप आव्हान आहे आपल्यापुढे. ज्या पद्धतीने मी सांगितलं की आज शिक्षणाकडे शासनाचं उशीर झालं, तरी मी 2-3च वाक्य सांगतो. आपण जे सगळे समाजाचे करते धरती माणसं आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरोखर त्यात आता ठीक आहे, तो आपण भाग स्वीकारला की ज्या घरची मुलं ज्यांच्या आर्थिक स्थिती चांगली होती आता त्या ठिकाणी चांगल्या शाळेमध्ये चांगल्या तिथे आता इंग्रजी शाळेमध्ये जातात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा मराठी माध्यमाच्या शाळा असतील, त्याच्याकडे समाज म्हणून शासनाशी तर आम्ही सतत संघर्ष करतो. मी मगाशी सांगितलं जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना इतकी विनाकारण कामं दिली जाते, तीच माहिती पुन्हा पुन्हा भरा आणि त्यांना सर्वेक्षण करायलाच. मी अनेक वेळेस सांगितलं की आता जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये महिलांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तुम्ही जर परदेशात गेलात तर जवळजवळ 90% म्हणजे महिलाच त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतात. आपल्याकडे पण ती परिस्थिती होत चालली. मला वाटतं 60%पेक्षा का सांगतो 60% तरी महिला त्या ठिकाणी शिक्षकांमध्ये महिलांचं प्रमाण आहे. मग त्यांच्या सुविधा तुम्हाला पाहायला नको का? त्यांना चांगलं आरामदायी तुम्ही काम करता येईल का नाही पाहता येतात. ताई रिटायर झाल्या, परंतु मला या निमित्ताने एक समाज म्हणून काय होतं की आपण शिक्षणाबद्दल कधीच चर्चा करत नाही. आपण बाकीच्या गोष्टींची खूप चर्चा करतो. केलीच पाहिजे, शेतीची करा. पण आता मला सांगा ना, आपण बहुतेक शेतीच्याच प्रवर्गातली माणसं आहोत. किती चांगली शेती केली तर मनुष्याचं जीवन बदलणार आहे का? इतक्या अडचणीच्या शेतीमध्ये पिकलं तर भाव विकलं जात नाही, मध्येच पाऊस येतो, मध्येच गारपीट होते, मध्येच दुष्काळ पडतो. तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. उत्तम दर्जेदार शिक्षण आपल्याला दिलं तर शेतकऱ्यांचं आणि सामान्य माणसाचं भवितव्य बदलणार. आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.